सगळे जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा. काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले. जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही. पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं. चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत. कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला, आपण मिळून माझा महाराष्ट्र जपणार असू तर माझ्यासोबत या. माझ्याकडे खूप काही आहे, खूप काहीतरी. म्हणजे साधी गोष्ट आहे की बरे मी बघितलं, आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले. एक फक्त मुद्दामून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळे याचं मार्गदर्शन केलं ना, बूथ मॅनेजमेंट. ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे, ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल. पण हे मुंबईचं आहे. ह्याच्यामध्ये जबाबदारी, त्याच्यात नंबर 1 आहे बूथ अध्यक्ष. मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग बूथ सरचिटणीस, नाव, पूर्ण नाव, मोबाईल नंबर. मग सदस्य, लाभार्थी प्रमुख, म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ, त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर. मग सदस्य 2, सदस्य 3 करत करत 10 सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. ही तयारी आपण केली पाहिजे. आणि पुढे सूचना आहे की 12 सदस्यांमध्ये किमान 3 महिला प्रतिनिधी असाव्यात. त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे. नंतर किमान 1 SC आणि ST प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत. म्हणजे EVMचा घोटाळा आहे, जरूर आहे, योजनांचं गारूड नक्की आहे, पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. बोगस वोटिंग, तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल. पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट, त्यांना आपण ट्रेनिंग दिलं, आपले होते, पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम